जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. तर आज मी तुमच्याशी सर या नात्याने न बोलता एक तुमचा मित्र या नात्याने बोलणार आहे. एक विद्यार्थ्यांचा भाग आहे. मी पण एक विद्यार्थी आहे या उद्देशानेच मी तुमच्याशी बोलणार आहे. बघा MPSC 2020च्या सर्व परीक्षा ज्या होत्या 2 दिवसापूर्वी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि याच्यातून विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न, बऱ्याच अडचणी, त्यांचे मेसेज वगैरे टेलिग्रामला वगैरे येतच होते. बट कॉमन काही प्रश्न आहेत बघा, की जे प्रश्न प्रत्येकाला सतावत आहेत. 5 महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मी तर चर्चेसाठी. आपण याच्यावरती थोडी चर्चा करू, कारण हे सर्व प्रश्न जे आहेत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणावरून भेडसावत तर आहेतच. आणि याच्यामधला सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अभ्यास करायला आत्ता मन लागत नाही. कारण कालपासूनच बघा असा निर्णय आल्यापासून अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन थोडं लूज झालं असेल. काही लोकांनी जे प्लॅनिंग केलं होतं अभ्यासाचं ते प्लॅनिंग विस्कटल्यासारखं झालं असेल कालपासून. पण मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं आहे अभ्यासाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, परीक्षा पुढे गेली, परीक्षा कधी होईल ते त्या सरकारच्या मार्फत, त्याचबरोबर राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत तर ठरवलं जाईल. पण तुमच्या अभ्यासाची एक अशी लिंक लागलेली होती मागच्या काही दिवसांच्या पासून, तर ती लिंक अजिबात ब्रेक करू नका, तुम्ही अजिबात तोडू नका. ठीक आहे, कालचा दिवस तुमचा गेला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, किंवा जे विद्यार्थी ही व्हिडिओज जेवढ्या उशिरा बघतील त्यांच्यापर्यंत तेवढ्या उशिरापर्यंत माहिती जाणार आहे की आजचा गेला, अजून 2-3 दिवस वाया जातील. पण ही जर लिंक तुमची ब्रेक झाली तर अभ्यासामधलं तुमचं सातत्य निघून जाऊ शकतं. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे बघा विद्यार्थ्यांचा. काही विद्यार्थ्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा अभ्यास राहिलेला आहे. आता राहिलेला जो अभ्यास आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा गोल्डन टाइम आहे की आपला राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. आणि ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे असं ज्यांना वाटत आहे कॉन्फिडेंटली, त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांनी करायचे आहेत रिव्हिजन. आता रिव्हिजन करायला पण कंटाळा खूप येत आहे. मग थोड्या इंटरेस्टिंग पद्धतीने काय करा, तुम्ही अभ्यासाचा एक पॅटर्न तयार करा. पण अभ्यासाला अजिबात स्किप करू नका ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर बघा मी जून 2019 पासून या चॅनलवरती व्हिडिओ टाकायला चालू केलेले आहेत. 450+ व्हिडिओ आपल्या आहेत या चॅनलवरती आणि ह्या सर्व लेक्चर्स घेतलेले आहेत मित्रांनो. हे सर्व तुम्ही लेक्चर्स बघा. ज्यांची रिव्हिजन करायचे आहे, ज्यांना पूर्ण अभ्यास झाले त्यांनी रिव्हिजन करा. त्याचबरोबर ज्यांचा काही भाग अभ्यासाचा राहिलेला आहे त्यांनी ह्या सर्व व्हिडिओज बघा. करंट संदर्भात A to Z व्हिडिओ एका वर्षामधील आहेत. जून 2019 पासून 2020 पर्यंतच्या आहेत आणि ह्या तुमच्या आत्ताच्या परीक्षेला खूप महत्त्वाच्या आहेत. सो या व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ की विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते कोणते कोणते प्रश्न आहेत ते. मी थोडं खालून वरती जाईल बघा. म्हणजे खायचा जो प्रश्न आहे पहिला, बेरोजगारीची परिस्थिती जी आहे याच्यावरती थोडं बोलेन. बघा सर्व परीक्षा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, तुम्ही मी सर्व जे आहात, हे जे कशा संदर्भात अभ्यास करतात तर आपल्याला काहीतरी चांगला जॉब भेटावा हा पहिला आपला काय आहे तर उद्देश आहे. दुसरा आहे ते लोकांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, समाजसेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्यासारखे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, जे कष्ट करत आहेत, त्यांना आपण अधिकारी झाल्यानंतर मदत करायची आहे. या उद्देशानेच काय केलेलं आहे तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असेल. म्हणजे बेरोजगारीची परिस्थिती तर आहेच. त्यात आता कोरोनाचा कार्यकाळ आलेला आहे. या कोरोनाच्या मार्फत, या कोरोना व्हायरसमुळे काय झालेलं आहे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे. आणि मागच्या 10 वर्षाचा जर आपण विचार केला तर 10 वर्षामधली परिस्थिती काय झालेली आहे की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. ऑब्व्हियसली वाढणारच होतं, कारण जे इंडस्ट्रीयल एरिया जो आहे भारतामधील जो इंडस्ट्रियल एरिया आहे, या इंडस्ट्रियल एरियामधील जॉबचे ज्या अपॉर्च्युनिटी होत्या त्या कमी झालेल्या आहेत. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान आलेले आहे आणि ते आपल्याला जे एज्युकेशन दिलं जात आहे त्याच्या तुलनेमध्ये हे आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान काय आहे तर खूप ॲडव्हान्स आहे. त्यामुळेच रोजगाराच्या बाबतीमध्ये खूप बिकट अशी परिस्थिती आहे. आणि हा पहिला प्रश्न जो आहे या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सतावत आहे. जर आहे याच्यातून जर आपल्याला परीक्षा पुढे ढकलली गेली, याच्यातून जो पुढचा भविष्याचा कार्यकाळ वाढत जात आहे, याच्यातून खूप मोठ्या अडचणी तयार होत आहेत आणि बेरोजगारीची परिस्थिती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा, सर्वात मोठा विद्यार्थ्यांच्या समोरील असणारा प्रश्न आहे. दुसरा जो सर्वात महत्त्वाचा मी प्रश्न म्हणेल की मुलींच्या बाबतीमध्ये जे MPSC UPSCचा अभ्यास करणारे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुली जे आहेत त्यांच्या घरातल्यांनी बघा त्यांना ठराविक वेळ दिलेला असतो. म्हणजे काही मुलींना सांगितलेलं असतं 1 वर्ष,
काही मुलींच्यासाठी असतात की 2 वर्षात तुम्ही अभ्यास करायचा आहे, तुमचं पद घ्यायचं आहे. जर तुम्हाला ते जमलं नाही तर तुमच्या लग्नाचं जो काही प्लॅनिंग आहे ते घरातल्यांच्या मार्फत केलं जातं. मग लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या त्या फॅमिलीमध्ये गेल्यानंतर तुम्ही अभ्यास करा किंवा काही असं काहीतरी नियोजन असू शकतं घरातल्यांचं. हा पण एक कॉमन प्रश्न आहे बघा मुलींच्या बाबतीमध्ये. आता या प्रश्नाचं उत्तर मी काय सांगेल की थोडं तुम्ही घरातल्यांच्यासाठी घरातल्यांना रिक्वेस्ट करू शकता की आता सर्वांनाच माहिती आहे परिस्थिती काय आहे, सर्वांनाच माहिती आहे परीक्षा पुढे जात आहे, पण तरीही घरातल्यांनी याच्यावरती जर एक वेगळा स्टान्स घेतला की नाहीये आता वेळ पुढे जात असल्यामुळे काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, तर त्यावेळेला तुम्हाला या परिस्थितीतून थोडं ॲडजस्ट करावं लागणार आहे. जर भविष्यामध्ये तुम्हाला या परीक्षेतून अधिकारी बनायचंच असेल तर लग्ना अगोदर आणि लग्नानंतर पण तुम्हाला काय करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. पण प्रयत्न न सोडता करत राहणं पण हे तुमचं काय आहे तर कर्तव्य आहे. सो हा एक सर्वात कॉमन प्रश्न आहे मुलींच्या बाबतीमधला. तिसरा महत्त्वाचा मी प्रश्न म्हणाल की वयाच्या शेवटच्या टप्प्यावरती काही बघा विद्यार्थी शेवटच्या टप्प्यावरती म्हणजे एज बार होण्याच्या टप्प्यावरती आहेत, त्यातच परीक्षा पुढे जात आहेत. म्हणजे काही विद्यार्थ्यांना अशी परिस्थिती, काही स्टुडंटची अशी कॅन्डिडेटची परिस्थिती आहे की शेवटचा चान्स आहे हा, आणि हा चान्स जो आहे तो पुढे पुढेच जात आहे. त्यामुळे पुढची एखादी परीक्षा असेल ती परीक्षा देण्यासाठी त्या वयामध्ये बसणार होते, आता ते वय पण पुढे जात आहे. आता याच्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो, तर याच्या बाबतीमध्ये बघा सरकार पण यावरती विचार नक्कीच करेन. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मार्फत मागणी पण केली जाऊ शकते, त्याचबरोबर आणखी आयोगाला विनंती पण केली जाऊ शकते, आणि याच्यावरती विचार करणं भागच आहे. कारण ही परिस्थिती काय एका कारणावरून आलेली नाही, तर याच्या पाठीमागची बरीच कारणं आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं कोरोना व्हायरस कार्यकाळामध्ये एक वर्ष सगळ्या गोष्टी जर वाढवून दिल्या जात आहेत. बघा आता जानेवारी ते डिसेंबरपर्यंत एक शैक्षणिक वर्ष तयार करायचा काय केला जात आहे तर विचार केला जात आहे. तर जानेवारी ते डिसेंबरपर्यंत केला जात असेल तर त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तसाच या विद्यार्थ्यांच्यासाठी या स्टुडंटसाठी पण सरकारने राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत पण नक्कीच निर्णय घेतला जाणार आहे, आपण तशी आशा करू. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा चौथा प्रश्न जो आहे आर्थिक परिस्थिती बिकट. बघा याच्यामध्ये एक नेहमीच लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षेचा म्हणजेच MPSC UPSCचा अभ्यास करायला जे विद्यार्थी येतात ते मध्यमवर्गीय कुटुंबातील असतात, शेतकरी कुटुंबातील असतात. कोणी असा विद्यार्थी नसतो की ज्यांच्या घरामध्ये करोडोची प्रॉपर्टी आहे आणि तो MPSCचा अभ्यास करतोय. अजिबात असं काही नसतं मित्रांनो. असे विद्यार्थी जे असतात किंवा असे जे काही स्टुडंट्स असतात ते काहीतरी त्यांच्या बिझनेसमध्ये करण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की ज्यांच्याकडे करोडोची प्रॉपर्टी असते ते कधीच या क्षेत्राकडे वळत नाहीत. फार कमी रिअरेस्ट टू रिअरेस्ट काही अपवादात्मक केसेस असू शकतात. मग आर्थिक परिस्थिती बिकट असणारे विद्यार्थीच काय करत असतात, लवकरात लवकर जॉब या मार्फत भेटावा, अभ्यासाच्या मार्फत पटकन कायमस्वरूपीची नोकरी भेटावी या उद्देशानेच काय करत असतात तर या परीक्षांचा अभ्यास करत असतात. आता मुद्दा आला की आर्थिक परिस्थिती आजची पण खूप बिकटच झालेली आहे. बघा विद्यार्थी ज्या वेळेला पुण्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये अभ्यासाला राहत असतात त्यावेळेला एक 10-10 रुपयाचं प्रॉपर नियोजन करून कशा पद्धतीने राहता येईल त्या पद्धतीने राहत असतात. काही विद्यार्थी बघा बिस्किट आणि पाणी बुडवून खात असतात, वडापाववरती दिवस काढत असतात. अशी बरीच वाईट परिस्थिती विद्यार्थ्यांची आहे. बट हां, जरी एवढी वाईट परिस्थिती असली तरी आपण लढणं जे आहे ते थांबवलेलं नाहीये. आपण या परिस्थितीवरती मात करण्याची आपली जी काही इच्छाशक्ती आहे ती आपण सोडलेली. सर्वात महत्त्वाचं आपण याच्यातून पण काय करत आहे तर अभ्यास करत आहे. ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा प्लस पॉईंट आहे. असे विद्यार्थी जे आहेत आर्थिक परिस्थितीवरती मात करत काही ना काहीतरी करत अभ्यास करत आहेत, असेच विद्यार्थी भविष्यामध्ये इतिहास घडवत असतात. आणि हे मी सांगत नाहीये तर इतिहासानेच हे आतापर्यंत दिलेले आपल्याला दाखले आहेत. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पण आर्थिक परिस्थिती असेल किंवा खूप सामाजिक परिस्थिती खूप बिकट होतीच की त्याच्यामधून पण त्यांनी मार्ग काढले होते. सो आपल्याला पण काय करायचं आहे की आपल्या अशा खूप मोठ्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे. आणि याच्यावरचं एकच सोल्युशन असतं की वेळ, म्हणजे तुमची वेळ प्रत्येक अडचणीवरचं सोल्युशन असतं. सो आपण या परिस्थितीमध्ये न डगमगता ज्या पद्धतीने आपण राहिलेलो आहे त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपला जो अभ्यासाचा प्रवाह आहे तो चालू आहे तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. सो बी कॉन्फिडंट, अजिबात पाठीमागं सरकू नका. तुमचं जे चालू आहे ना ते चालू असंच अभ्यासामध्ये राहून दे. तुम्ही काम करत अभ्यास करत असाल ना ठीक आहे ते करत करा, पण जे काहीतरी मोठं करायचं आहे असं स्वप्न ठरवलेलं आहे त्या स्वप्नातून माघार
माघार घेऊ नका, कारण तुमच्याकडे लढण्याची जिद्द आहे, आपल्या ते रक्तातच भिनलेलं आहे. ठीक आहे. आणि 5वा सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथं विचारला जात आहे की परीक्षा कधी होणार. मित्रांनो, परीक्षा कधी होणार याच्यावरती आता एक मोठाच प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे. एक म्हणजे आयोगाच्या मार्फत परीक्षेच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला जाणार आहे ते कळेल. त्याचबरोबर सरकारच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या मार्फत हा निर्णय घेतलेला आहे. या दोघांच्या मार्फत एकत्रित येऊन काय निर्णय घेऊन परीक्षेच्या तारखा डिक्लेअर करणार आहेत ते येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला कळेलच. सो परीक्षा कधी होणार याच्यापेक्षा ज्या वेळेला परीक्षा होईल त्यावेळेला मी तयार असणार आहे, हा सर्वात महत्त्वाचा आपण घेतलेला निर्णय असणार आहे. सो परीक्षा कधीही हो त्याच्यासाठी आपण तयार राहणं पण काय मित्रांनो गरजेचं आहे. सो हे जे 5 कॉमन प्रश्न आहेत ना, आणि याच्या व्यतिरिक्त पण बरेच प्रश्न विद्यार्थ्यांचे छोट्या मोठ्या अडचणी पण प्रत्येकाच्या असतात. सो त्या अडचणीवरती मी बोलत नाही, पण या 5 प्रश्नांच्या वरती आपल्याला काहीतरी मार्ग काढून प्रवास करत राहायचा आहे. इथे थांबणे नाही, आपल्याला थांबायचं नाहीये. प्रवासाच्या या फ्लो मध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. सो तुम्हाला पण याच्यावरती काय वाटते बघा. मी ही जी व्हिडिओ बनवलेली आहे, हे लेक्चर बनवलेलं आहे, हे एक मी चर्चात्मक डिस्कशन थ्रू बनवलेलं आहे. आणि तुमचं मत पण तुम्ही काय करा खाली मांडू शकता. फक्त मत मांडताना थोडं प्रॅक्टिकली विचार करा. सर्वात महत्त्वाचं की आपण एक मॅच्युअर पर्सन आहोत, म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो ना, एक मॅच्युअर पर्सन आहोत. आणि ह्याच्यावरती आपण काय तोडगा काढू शकतो हे तुमच्या बुद्धीनं जे वाटते ते खाली मांडा. कारण प्रत्येक जण युनिक आहे, प्रत्येकाकडे काहीतरी वेगळेपण असतं, तुमच्या प्रत्येकाकडे पण ते वेगळेपण आहे. सो मला ज्या मुद्द्यांच्यावरती बोलायचं होतं, मला जे प्रश्न विद्यार्थ्यांचे आले त्याच्यावरती मी बोललेलो आहे. तुमचं पण मत तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. त्याचबरोबर आपल्या या एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपला जास्तीत जास्त स्प्रेड करा मित्रांनो. हा ग्रुप जो आहे हा तुमच्यासाठीच काम करत आहे. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल ना मित्रांनो नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे याला पण नक्कीच तुम्ही जॉईन करा. या सर्वांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.